नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत। ठाकरे गटाची यादी आज जाहीर होणार। राऊतांची माहिती, 15 ते 16 जणांची नावं समोर आणल्याची माहिती। ठाकरे पवार गटाची जागावाटपावर मातोश्रीवर बैठक। शरद पवारांसह जयंत पाटील, संजय राऊतांची बैठकीला उपस्थिती। नाशिकच्या जागेवर दोन्ही गटाचा दावा। 2 तास बैठकीत खलबतं। शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी आज येणार। खासदार संजय मंडलिक यांची माहिती, तर हिंगोली, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर आणि नाशिकच्या जागेवर चर्चा सुरू। सूत्रांची माहिती, 5 पेक्षा जास्त जागा लढवण्यावर अजित पवार गट ठाम आहे। 28 मार्चला अजित पवार गटाची जाहीर होणार यादी। सूत्रांची माहिती, अजित पवार गटाच्या आजच्या बैठकीत बारामतीमधून जानकरांच्या लढण्यावर चर्चेची शक्यता, तर लोकसभा जागा वाटप आणि प्रचाराच्या रणनीतीवर देखील चर्चा होणार। आढळराव पाटील आज अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार। मनसरच्या शिवगिरी मंगल कार्यालयात पक्षप्रवेश होणार। अजित पवार, सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश। आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आज बैठक। मुख्यमंत्र्यांनी फोन करून बच्चू कडूंना बोलावल्याची माहिती। सुधीर मुनगंटीवार आज चंद्रपुरातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर गडचिरोलीमधून अशोक नेते उमेदवारी अर्ज दाखल करतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील। नागपुरातील काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। नाना पटोलेंसह काँग्रेसचे आमदार उपस्थित राहणार। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर युतीसंदर्भात भूमिका जाहीर करणार। अकोल्यात आज प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद। सुनेत्रा पवार आज पुण्यातील भोर तालुक्याच्या दौऱ्यावर। भोर तालुक्यातील 12 गावांमधील ग्रामस्थांशी संवाद साधणार। कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपतींकडून महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात। आज छत्रपती शाहू महाराज कनेरी मठात अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींची भेट घेणार। संयोगिता राजे छत्रपती यांच्याकडून शाहूंच्या प्रचाराला सुरुवात। कोल्हापुरातील अंबाबाई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात। शिवसेना खासदार हेमंत गोडसेंनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्यानंतर आता नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे, दिनकर पाटलांनी पदाधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। नाशिकमधून निवडणूक लढण्यास दिनकर पाटील इच्छुक। तर महाराष्ट्र एक पण जागा आम्हाला ठेवायची नाही का, गुलाबराव पाटलांचा सवाल। आतापर्यंत नाशिकची जागा शिवसेनेनं लढवलेली आहे, त्यामुळे नाशिकची जागा आम्हाला सुटावी, गुलाबराव पाटलांची ही मागणी आहे। हर्षवर्धन पाटलांच्या बैठकीत फडणवीसांची अजित पवारांसोबत फोनवरून चर्चा। हर्षवर्धन पाटलांवर बारामतीत अजित पवार गटाच्या प्रचाराची जबाबदारी। फडणवीसांचा पुढील आठवड्यात इंदापुरात मेळावा। मराठा समाज मुंबईतील 6ही मतदारसंघात उमेदवार देणार। मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाही उमेदवार देण्यासाठी सज्ज। अंतिम नाव निश्चित मनोज जरांगे पाटील करणार आहेत। सूत्रांची माहिती, लोकसभा निवडणुकीसंदर्भात आज मराठा समाजाची महत्त्वाची बैठक। पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मराठा समाजाची बैठक पार पडणार। जागा लढण्याबाबत आजच्या बैठकीमध्ये निर्णय होणार। कोल्हापुरातून राम सातपुतेंचं जोरदार शक्ती प्रदर्शन। भाजपकडून कालच उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राम सातपुते आणि भाजप कार्यकर्ते कामाला लागले। प्रणिती शिंदेंविरोधात राम सातपुतेंची लढत असेल। शिवसेनेचा उमेदवार मीच, विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा दावा। बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिकृत घोषणा करणार। सदाशिव लोखंडे यांची माहिती। वामन मेश्राम यांनी घेतली आहे प्रकाश शेंडगेंची भेट। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा। राज्यात पाण्याची भीषण परिस्थिती। धरणसाठ्यात फक्त 40% पाणीसाठा शिल्लक। तब्बल 940 टँकरनं पाणी पुरवठा। मराठवाड्यात टँकर 600 पार, तर विदर्भामधील 399 गावात पाणी टंचाई आहे। मुंबईच्या धरणांमध्ये केवळ 32% पाणीसाठा शिल्लक। पाणीसाठा केवळ 2 महिने पुरण्याचा अंदाज। पुरेसा पाऊस न झाल्यास पालिकेसमोर पाणी पुरवण्याचं मोठं आव्हान। 2 दिवस कोकण आणखी तापणार। मुंबईसह बहुतांशी शहरांचं तापमान 35 अंशांवर। पुढील 4 ते 5 दिवस कोकणातील काही भागात उष्ण आणि दमट परिस्थिती राहील। धाराशिवमध्ये 2 गटामध्ये दगडफेक झालेली आहे। या सगळ्याचं कारण स्पष्ट आहे। घटनेनंतर धाराशिवमध्ये परिस्थिती नियंत्रणात। शांतता राखण्याचं पोलीस अधीक्षकांचं आवाहन। मुंबईतल्या माहीम बीचवर 5 मुलं समुद्रात बुडाली। एकाचा मृत्यू, तर एक बेपत्ता आणि 3 मुलांचा सुखरूप त्यांना वाचवण्यात यश आलंय। खंडणीसाठी 9 वर्षीय मुलाची हत्या। अंबरनाथच्या वांगणी गोरेगाव परिसरातील हत्येच्या घटनेचे खळबळ माजलेले आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील वीज पुरवठा काही काळ खंडित। रुग्णांचा मोठ्या प्रमाणात हाल।
सांगलीच्या रेळी गावात मुंबई गुन्हे शाखेची छापेमारी ड्रग्ज बनवला जात असल्याच्या संशयावरून छापेमारी रेळी गावात एमडी ड्रग्ज बनवला जात असल्याचा संशय परभणीत वाहतूक शाखेकडून ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात जोरदार मोहीम मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवरून कसून तपासणी आता केली जाते दोषींवर दंडात्मक कारवाई केली जाते सोलापुरात शिवा संघटना सेवा जनशक्ती आक्रमक झाली महायुतीनं माढा सोलापूरचे उमेदवार आम्हाला न विचारता दिलेत सोलापुरातील लिंगायत समाजाचा आरोप आहे सोलापुरात लिंगायत समाजाचे 7 ते 8 लाख मतदार नंदुरबार जिल्ह्यात पुरुषांपेक्षा महिला खासदार मतदारसंख्या जास्त आहे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी मतदारांची नोंदणी मोहीम सुरू पुरुषांपेक्षा 8013 महिला मतदार अधिक आहेत नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढलेला आहे 36 ते 37 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान कामाशिवाय घराबाहेर पडू नका प्रशासनाचं हे आवाहन नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील आदिमाईच्या मंदिर गाभाऱ्यात द्राक्षांची आरास सण उत्सवाच्या निमित्तानं हजारो भाविक आदिमाईच्या चरणी नतमस्तक आहेत नाशिकच्या नांदगावमध्ये बंजारा तांड्यावर रंगलाय धूळखेळ पारंपरिक पद्धतीनं बंजारा समाजाकडून धुळवड साजरी सुधीर मुनगंटीवार यांनी पोहरादेवी इथं हलगीवर धरलाय ठेका सुधीर मुनगंटीवारांनी वाशिमच्या पोहरादेवी इथं जगदंबा देवी आणि संत सेवालाल महाराज यांचं दर्शन घेतलं परभणीत भाजप आमदार मेघना बोर्डीकरांचा बंजारा महिलांसोबत ठेका बंजारा वेशभूषा परिधान करत केली होळी साजरी मंत्री अनिल पाटलांकडून आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी पारंपरिक वेशभूषा करत अनिल पाटलांकडून आदिवासी बांधवांसोबत नृत्य मंत्री गिरीश महाजनांकडून जळगावच्या अंबिहोळ तांडा इथं आदिवासी बांधवांसमवेत धुलीवंदन साजरं गीतांच्या माध्यमातून महाजनांचं स्वागत प्रकाश आंबेडकर अभय पाटलांची एका कार्यक्रमात भेट अभय पाटील अकोल्यातून काँग्रेस लोकसभा लढण्यासाठी इच्छुक तर अभय पाटलांनी प्रकाश आंबेडकरांना होळीच्या शुभेच्छा दिल्या खासदार चिखलीकरांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे उमेदवार चिखलीकर ऍक्टिव्ह झालेत जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजनांनी कार्यकर्त्यांसोबत साजरी केली धुळवड एकमेकांना रंग लावून महाजनांनी दिल्यात रंगपंचमीच्या शुभेच्छा नैसर्गिक रंग वापरण्याचं महाजनांकडून आवाहन छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरेंकडूनही होळी साजरी नातवंड आणि कार्यकर्त्यांसोबत रंगोत्सव रंगले